तर नाशिक पोलिसांची टीम मुंबईकडे आता रवाना होणार आहे। कोकाटेंवर कारवाईसाठी पोलीस मुंबईत येणार असल्याचं कळतंय। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याची शक्यता आहे आणि आपण बघतोय की नाशिक पोलिसांची टीम जी आहे ती मुंबईमध्ये येणार आहे। माणिकराव कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे। फोन लाईन वरून ते आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय घडामोडी घडतायत? कधीपर्यंत ही टीम जी आहे ती मुंबईच्या दिशेने येईल या संदर्भात काय माहिती समोर आली आहे? साधारणपणे आज सकाळपासून माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट बजावण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून पूर्ण केली जात होती आणि आता ही सर्व प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये आता नाशिक पोलिसांचं एक पथक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे। मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये पथक पोहोचल्यानंतर ते सर्वप्रथम माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत। त्यांच्या डॉक्टरांशी या सगळ्या संदर्भामध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक कोर्टाने जे नॉन अवेलेबल वॉरंट बजावलेलं आहे ते माणिकराव कोकाटे नाशिक पोलिसांकडून माहिती समोर येते। त्यानुसार लीलावती हॉस्पिटलमध्ये सध्या माणिकराव कोकाटे उपचार घेतात आणि त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी लीलावती हॉस्पिटल प्रशासनानं नाशिक पोलिसांना त्या संदर्भात एक दिवसावर लेखी कळवावं अशा पद्धतीचं हॉस्पिटल प्रशासनाला देखील नाशिक पोलिसांकडून सांगितलं जाणार असल्याची माहिती समोर येते। आता पुढच्या काही वेळामध्ये नाशिक पोलिसांचं हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना होईल। बिलकुल, धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले सगळे ताजे अपडेट आम्ही वेळोवेळी आपल्याकडून येणार आहोत। तुर्तास धन्यवाद।